भारताचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 13 जूनला 100% इथेनॉलच्या वापराच्या नियमावलीवरती सह्या केल्या. त्यामुळे भारतातल्या मग E85 बायोडिझेल या सगळ्यांचा वापर करण्याचा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला. मग या सगळ्यानंतर आता अनेक प्रश्न उभे राहतात, ते म्हणजे आता E100 झालं म्हणजे याच्यामध्ये पेट्रोलचा वापर शून्य होणार काय? भारताला पेट्रोलची आयातच करावी लागणार नाही काय, म्हणजे क्रूड ऑइलची? याच्यानंतर आणखी प्रश्न आहे की हे जे नवीन इथेनॉल 100 झाल्यानंतरचे नवीन दर काय असणार आहेत? कारण 1 लिटर पेट्रोल ज्या दरात मिळतं त्याच दरात इथेनॉल मिळालं तर माणसाला काय मिळणार त्यातून? त्यातून आमचा सगळ्यांचा फायदा काय? हा देखील प्रश्न आहे. मग नवे दर काय असणार? या नवीन इथेनॉलमुळं मग मायलेज किती मिळणार? म्हणजे इथेनॉल घातल्यामुळं इंजिनला फायदा होणार की तोटा होणार, की मायलेज गाडीचं ऑलरेडी कमी होणार? याच्याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, की इथेनॉलचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कितपत फायदा होईल? खरोखर शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल होईल काय? जास्त वाढेल काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इथेनॉल 100% म्हणजे त्यामध्ये पेट्रोल अजिबातच नसणार काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की इथेनॉल 100% म्हटलं तरी एक्झॅक्टली 100% ते नसणार आहे. जवळजवळ 93 ते 95% इथेनॉल असेल. याशिवाय उरलेलं 5 ते 7% त्याच्यामध्ये पेट्रोल आणि इतर काही मिश्रणं देखील असणार आहेत. ती असण्याचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही इंजिन स्टार्ट करता, स्टार्टर मारता, त्यावेळेला ते अचानकपणे सहज चालू होण्यासाठी त्यामध्ये थोडं पेट्रोल असणं गरजेचं असतं, म्हणून त्याच्यामध्ये थोडं पेट्रोल असणार आहे. आता मग यात सरकारचा फायदा असा आहे की सध्या सरकार जे काही क्रूड ऑइल आयात करतं, या क्रूड ऑइलवरती भारताचा सर्वात जास्त खर्च केला जातो. काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींनी स्वतः ही गोष्ट सांगितली होती की काहीही करून पेट्रोलवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी मदत करा आणि कमीत कमी गाड्यांचा वापर वगैरे करा. आता सरकारचा जो पेट्रोलवरती खर्च होतोय तो या ठिकाणी वाचणार आहे. डिझेलवरचा खर्च वाचणार नाही हे लक्षात घ्या, कारण डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण केलं जात नाही. अशा प्रकारचे काही प्रयोग चालू आहेत, पण अजून देखील डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जात नाही. त्यामुळं आता सध्या पेट्रोलचा जो खर्च आहे तो अत्यंत कमी होऊ शकतो आणि सरकारचा यात फायदा होऊ शकतो. आपला जो फॉरेन एक्सचेंज आहे तो वाचू शकतो या प्रकरणामध्ये. त्यामध्ये रुपया मजबूत होईल वगैरे वगैरे इतर गोष्टी होतील. तो फायदा आपल्याला म्हणजे आपल्या सरकारला होणार आहे. इथं सर्वांच्या दृष्टीनं म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या इथेनॉल 100% केल्यामुळं जे काही पेट्रोलसाठी जो खर्च केला जातो तो लोकांचा वाचणार काय? त्यामध्ये काही सूट मिळणार काय? तर आता सध्याचे जे इथेनॉलचे दर आहेत ते बघितलं तर ₹57, ₹65 ज्या ज्या ठिकाणाहून ते इथेनॉल मिळवलं जातं त्यानुसार त्याचे दर थोडेफार फ्लेक्झिबल असतात, वर खाली होत असतात. पण आता सध्या ₹60-65 दरम्यान हे इथेनॉल 100%चे दर आहेत. पण मुद्दा असा आहे की खरोखर जेव्हा हे पूर्णपणे रोल आउट केलं जाईल त्यावेळेला त्याचे दर किती असतील? तर साधारण ₹80-85 आसपास असतील असं बोललं जातंय. कारण सरकार या इथेनॉलमध्ये देखील आपला GST, आपला एक्साईज ड्युटी या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणारच आहे. कारण सरकारचे हे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून कदाचित जी आता आपण पेट्रोलला ₹115 देतोय प्रति लिटर, ते इथेनॉलला आपल्याला त्यावेळेला 97% किंवा 95% इथेनॉल तेव्हा असताना त्यामध्ये आपल्याला कमी पैसे द्यावे लागतील, म्हणजे ₹85 द्यावे लागतील. पण इन दी एंड होणार असं आहे की जी काही किंमत आहे ती सामान्य माणसाच्या दृष्टीने तेवढीच पडणार आहे. कारण आता जरी आपल्याला ₹30 कमी द्यावे लागत असतील प्रति लिटर इथेनॉलला, तरी प्रत्यक्षात इथेनॉलमुळे जे मायलेज होणार आहे ते मायलेज गाडीचं कमी होणार आहे आणि ते 30% कमी होणार आहे. म्हणजे आता जर एखादी गाडी 50 देत असेल ॲव्हरेज, तर ती भविष्यात 35 द्यायला लागेल. म्हणजे शेवटी तुम्ही ₹115 पेट्रोलच्या ऐवजी 85 किंवा ₹80 इथेनॉल जरी घातलं, तरी इन दी एंड गाडीचा जो ॲव्हरेज कमी होणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीनं सगळी किंमत तेवढीच पडणार आहे. त्यामुळे त्यामध्ये काहीही सूट मिळणार नाही. बरं, असा प्रयोग या अगोदर कुठं झालाय का हे महत्त्वाचं आहे. असा प्रयोग 1970च्या दशकात जेव्हा पेट्रोल शॉक पहिला ऑइल शॉक बसलेला होता त्यावेळेलाच ब्राझीलने केला होता. आपल्याला माहिती आहे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन केलं जातं, मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये इथेनॉलचा भरपूर साठा होता किंवा इथेनॉल मोठ्या प्रमाणावर बनवलं जात होतं. त्यावेळीच त्यांनी तिथं इथेनॉल 100% रोल आउट केलेलं होतं. तिथल्या गाड्यांच्यामध्ये देखील 27%, 32% आणि डायरेक्ट 100% अशा वेगवेगळ्या गाड्या मिळतात. पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या रांगा लागतात आणि त्यामुळं इथेनॉलचा वापर अशा पद्धतीनं करता येऊ शकतो हे अगोदर सिद्ध झालेलं आहे. पण तिथल्या लोकांच्या दृष्टीनं देखील पेट्रोल वापरलं काय आणि इथेनॉल वापरलं काय?
तर लोकांच्या दृष्टीनं ते सेमच पडतंय. आता मग इथेनॉलचा वापर वाढला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की इथेनॉल हे पिकांपासून मिळवलं जातं, म्हणजे ऊसापासून, इतर धान्यांच्या पासून, मका वगैरे पासून. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा कितपत फायदा होईल, तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा नक्कीच होणार आहे. आता सध्या 20% इथेनॉल वापरलं जातं एकूण इंधनामध्ये. आता जर भविष्यात E20चं E100 झालं तर इथेनॉलची जी गरज निर्माण होईल ती 5 पटीनं वाढेल. आणि 5 पटीनं जर गरज वाढली तर मोठ्या प्रमाणावरती जे आता कारखाने इथेनॉल तयार करतात, साखर कारखान्यांमधून मिळतं, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने आहेत, तिथून हे इथेनॉल मिळतं. मग या ठिकाणाहून मिळणारे इथेनॉल हे कमी पडेल, त्यानंतर आपल्याला ते जास्त लागेल आणि तेवढं जास्त इथेनॉल तयार करण्याची क्षमता आता सध्या भारतामध्ये जरी असली किंवा भविष्यात तयार होण्याच्या मार्गावर जरी आपण असलो तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा जेवढा आपल्याला वाटतोय तेवढा फायदा होणार नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पकडा की महाराष्ट्रामध्ये 1 टनाला 3,500 रुपये भाव सध्या मिळतोय ऊसाच्या शेतकऱ्यांना आणि भविष्यात जर E20 वरून आपण E100 वर गेलो तर ते 3,500 वरून डायरेक्ट 5,000 प्रति टन होईल काय, तर अशी होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं स्वप्न कोणी दाखवत असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण ऊसापासून इथेनॉल बनवण्यासाठी जी कॉस्ट लागते ती खूप जास्त आहे, त्यासाठी पाणी देखील खूप जास्त लागतं. त्यामुळे इथेनॉल हे फक्त ऊसाच्या शेतकऱ्यांच्या पासून बनवलं जाणार नाही, तर मका किंवा तांदूळ किंवा इतर आणखी अनेक धान्य आहे जसं शुगर बीट आहे, या सगळ्यांच्या पासून इथेनॉल बनवलं जाईल. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना थोडा थोडा शेअर यातून मिळणार आहे आणि त्यामुळं फक्त ऊसाच्या शेतकऱ्यांचा दर वाढणार नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दरामध्ये नक्कीच वाढ होईल. जो आता 3,500 रुपये टनाला मिळत असेल तो 3,700 3,800 पर्यंत जाऊ शकतो. कारण कारखान्यांच्या दृष्टीने देखील उत्पन्नाचा एक पक्का इन्कम सोर्स असणार आहे हे इथेनॉल म्हणजे. त्यामुळे कारखाने शेतकऱ्यांना देखील सहजपणे हे पैसे देऊ शकतील. आता खरोखर याचा कितपत प्रभाव पडतो, कसा कसा पडतो ते येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. पण तुर्तास तरी E100चा रस्ता मोकळा झालेला आहे. E85 बद्दल सांगायचं तर भारतामध्ये 5 जून पासून दिल्लीमध्ये E85 म्हणजे इंधनामध्ये 85% इथेनॉल घालायची पद्धत चालू झालेली आहे. त्याप्रमाणे जर दर बघितले तर दिल्लीमध्ये आता E85 म्हणजे 85% इथेनॉल असलेले जे इंधन आहे त्याचे दर 82 रुपये आहेत आणि दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर आहेत 102 रुपये. म्हणजे साधारण 20%चा सूट तिथं लोकांना मिळते. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली तशी दुसऱ्या बाजूला मायलेज देखील कमी होणार आहे. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने तीच कॉस्ट असणार आहे. त्यामुळे E85 चालू झाले, काही दिवसात E100 देखील होऊ शकतं. मग मुद्दा असा आहे की गाड्यांचं काय, तर काही गाड्या ऑलरेडी तयार झालेल्या आहेत. सुझुकी जिक्सर नावाची गाडी आहे किंवा हिरोची स्प्लेंडर आहे किंवा इतर काही गाड्या आहेत हिरोच्या, यामध्ये फ्लेक्झी फ्युएल म्हणजे ज्याला आपण 100% इथेनॉल म्हणतो, अशा प्रकारच्या इथेनॉलवरती चालणाऱ्या गाड्या निर्माण झालेल्या आहेत. 3 टू व्हीलर तरी निर्माण झालेल्या आहेत. मारुती, टाटा यासारख्या कंपन्या आणखी कार्स देखील निर्माण करत आहेत ज्या फ्लेक्झी फ्युएलवरती चालतील, म्हणजे इथेनॉलवरती चालतील. त्यामुळे लवकरच या गोष्टीचं रोलआउट देखील केलं जाईल आणि त्यानंतर मग या गोष्टींची डिमांड सप्लायचं गणित कसं बसतं त्यानुसार ठरेल की लोकांना याचा कितपत फायदा होईल, शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल आणि याचं भविष्य काय असेल. तुर्तास E100 बद्दल तुमचं काय मत आहे? खरोखर E100 इथेनॉल 100% वापरलं गेलं पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.